सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार। तर मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन पडताळणीचे मुद्दे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्याच्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन पडताळणीचे महत्त्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक वेतन पडताळणी होणे आवश्यक असते व आलेल्या आक्षेपांचे प्रमाण कमी करून घेणे गरजेचे असते, जेणेकरून सेवानिवृत्तीपर्यंत कोणत्याही प्रकारचा आक्षेप बाकी राहणार नाही व लगेच पेन्शन सुरू केली जाईल। आणि त्यामुळेच वेतन पडताळणीचे मुद्दे पुढील प्रमाणे असणार आहेत। यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्याच वेतन श्रेणीत कर्मचाऱ्यांचे वेतन दिले आहे का किंवा कर्मचाऱ्याने वेतन घेतले आहेत का, तसेच वार्षिक वेतन वाढी ह्या नियमित लागू केलेल्या आहेत का, विना वेतन रजा खाजगी कारणास्तव असल्यास वेतन वाढ पुढे ढकलण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे का, त्यासोबतच वेतन श्रेणीच्या सुरुवातीच्या वेतनावर सुरू आहे का, अधिक वेतन देण्यात आलेले आहेत का, अधिक वेतन दिल्यास त्या प्रकारची तरतूद आहे का, पदोन्नती वेतन निश्चिती बरोबर आहे का, विकल्प दिला असल्यास त्याची नोंद आहे का, तसेच वेतन रचना वेळी विकल्प दिला आहे काय, सदर विहित कालावधीमध्ये आहे काय, तसेच यापूर्वी वेतन पडताळणी झाली आहे का, झाली असल्यास त्यानंतर परत वेतन पडताळणी होण्यापर्यंतच्या वेतन पडताळणी बरोबर आहेत का, तसेच आगाऊ वेतन लागू असल्यास सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने लागू करण्यात आलेले आहेत का, तसेच हिंदी मराठी भाषा परीक्षा सूटबाबत परीक्षा उत्तीर्ण नसल्यास वेतनवाढी थांबविली आहेत काय, तसेच ज्या विभागीय परीक्षा पास झाली नाही म्हणून वेतनवाढी थांबविण्याची गरज असते ती उत्तीर्ण आहे काय, सदर मुद्द्यांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 व सुधारित नियम 1988, 1998, 2009 यामधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असणार आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो वेतन पडताळणीचे महत्त्वाचे मुद्दे। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचेच व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहितीपर इतरही व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच पद्धतीच्या एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्यासमोर प्रस्तुत होणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा म्हणजेच मनोहरचा नमस्कार।